आता आपल्या परभणीमध्ये पहिल्यांदाच मिळतंय चंपारण मटण। तर यासाठी आपण आलेलो होतो हॉटेल विराज जगदंबाला। तर या ठिकाणी चंपारण मटण कशा प्रकारे बनवलं जातं हे तर पाहणारच आहोत, यासोबत हे टेस्ट सुद्धा करणार आहोत। नमस्कार परभणीकर, परभणीमध्ये पहिल्यांदाच आपण चंपारण मटण आणलेलं आहे। या अशा मटक्यामध्ये चंपारण मटण केल्या जाते आपल्याकडे। प्रोसेस आता आमचे वस्ताद सांगतील तुम्हाला व्यवस्थित। तर आता आपण याला मॅरिनेट करून घेऊयात। त्याच्यामध्ये जास्त काही मसाले यूज होत नाहीत। त्याच्यामध्ये मेन जो असतो फक्त ऑनियन असतो, बाकी काही नाही। याचीच ग्रेव्ही तयार होत असते। आणि हे जे आहे मस्टर्ड ऑइल आहे। याला आपण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवत नाहीत ना, डायरेक्ट इन्स्टंट टाकायचं। याला कमीत कमी 1 तास मॅरिनेट करावं लागते अगोदर। आणि मग तुम्हाला हा कन्सेप्ट कसा सुचला की आपल्या परभणीमध्ये चंपारण मटण चालू करावं म्हणून? मला असं वाटलं की परभणीमध्ये जे नाही ते अवेलेबल करून द्यावं परभणीकरांना। तंदुरी मटण हा पहिले कुठेच भेटत नव्हता। मी स्टार्ट केलं इथं परभणीमध्ये फर्स्ट टाइम। चांगला रिस्पॉन्स भेटला, आता हे करून बघूयात आपण। त्यामुळे आपण परभणीकरांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न। तेच हे आता आपलं मॅग्नेशन तयार झालेलं आहे। आता आपण जरा टाकत आहोत बॉईल होण्यासाठी। तर सर्वप्रथम म्हणजे आपण टाकू 2 मोठ्या इलायच्या, 1 स्टार फुल, इकडे 1। चंपारण मध्ये मेन हे असतो रेड चिली, ग्रीन चिली, आणि आता आपण टाकूयात आपलं मॅग्नेट केलेलं मटण। त्या एका मटकीमध्ये किती येतं साधारण? 1250 ग्रॅम येतं। हे आहे चंपारण स्पेशल मसाला। म्हणजे आपण इथंच बनवलाय का आणलं? नाही, बाहेरून आणलंय आपण, बिहारून आणलेलं आहे। खास माहिती घेऊन आणलेलं आहे ते पण। आता आपण याला दमसाठी ठेवून देऊयात 1 तास कमीत कमी। दादा, याचं मग आपलं जे आता चंपारण मटण आहे हंडीचं, तर याचं प्राइस काय राहणार आहे? 1599। 1599। हो। आणि साधारण किती क्वांटिटी येते यामध्ये? 1200 म्हणजे 1250 ग्रॅम। 50 ग्रामचं जवळपास। आणि मग याची ऑर्डर कसं आलं की भेटेल का, काही वेळ लागतो याला? नाही, कस्टमरांना आधी सांगल्या जाणार आहे की चंपारण मटण जर तुम्ही सांगितल्यानंतर 1 ते 1.5 तास तुम्हाला लागेल ऑर्डर टेबलवर येण्यासाठी। तर दादा, मग आपल्या हॉटेलमध्ये चंपारण मटण चालू करावं हे तुम्हाला कसं सुचलं? कारण की आपल्याकडं कंदुरी मटण आपण चालू केलं, एक आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटला कंदुरी मटण नंतर। आणि कंदुरी मटण जवळपास परभणीकडे सगळीकडे झालं। आपण काहीतरी परभणीकरांना अनेक वेगळं देण्यासाठी आपण चंपारण मटण हे सुचवलं। आणि आपण ही डिश बघण्यासाठी स्वतः बिहारला जाऊन, चंपारणमध्ये जाऊन या डिश पाहितल्या आणि तिथून आपण मसाले घेऊन आलेलो। तर या ठिकाणचं चंपारण मटण आपण कसं बनतंय पाहिलेलंच आहे। आता आपण टेस्ट सुद्धा करत आहोत। तर एकदम झणझणीत असं हे चंपारण मटण दिसत आहे। यासोबत आपण भाकरी घेतलेली आहे ज्वारीची, आपल्याला या ठिकाणी बाजरीची सुद्धा मिळते। तर आपण टेस्ट करणार आहोत। आहे जर तुम्हालाही परभणीमध्ये चंपारण मटण
यासोबतच मटन रान, चिकन रान खायचं असेल तर एक वेळेस हॉटेल विराज जगदंबाला नक्की व्हिजिट करा. या जेवायला.